प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। आचारसंहितापूर्वी शिवाजी रस्ता नुकसान भरपाईचा निर्णय घ्या, अन्यथा गनिमी पद्धतीने आंदोलन। मिरज सुधार समितीची आक्रमक भूमिका। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी महिन्यात लागण्याची शक्यता आहे। त्यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामातील मिळकतदारांच्या नुकसान भरपाईचा विषय मार्गी लावा। आचारसंहितेच्या कचाट्यात हे काम किमान वर्षभर रेंगाळण्याची दाट शक्यता आहे, अन्यथा आरपारची जनलढाई उभी करावी लागेल असा इशारा मिरज सुधार समितीने दिला आहे। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे 22 मीटर रस्ता होण्यासाठी काही मिळकतदारांना 10 कोटी 65 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। त्याशिवाय हा रस्ता पूर्ण होणार नाही याची कल्पना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनास आहे। पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सूचनेनुसार प्रशासन केवळ पाट्या टाकण्याचे काम करीत आहे। 2 दिवसांपूर्वी महापालिका अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दिशेने 22 मीटर प्रमाणे मार्किंग केले आहे। मात्र मिळकतदारांच्या नुकसान भरपाईबाबत अधिकारी अजूनही काही स्पष्ट बोलत नाहीत। फेब्रुवारी महिन्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्यापूर्वीच नुकसान भरपाईबाबत निर्णय व्हायला हवा। लोकसभेनंतर विधानसभा महापालिकेची निवडणूक आहे। आचारसंहितेच्या कचाट्यात हा रस्ता 1 वर्ष रेंगाळून टेंडर कॉस्ट वाढण्याची भीती आहे। म्हणून नुकसान भरपाईबाबत येत्या 15 दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास मिरज सुधार समिती आता गनिमी पद्धतीने आरपार जनलढाई उभी करेल। याला सर्वस्वी जबाबदार पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे हेच राहतील असा इशारा मिरज सुधार समितीने दिला आहे। यावेळी ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेसी, कार्यवाह जहीर मुजावर, उपाध्यक्ष संतोष जडगे, राकेश तामगावे, सौ गीतांजली पाटील, वसीम सय्यद, श्रीकांत महाजन, जावेद शरीक मसलत, सलीम खतीब आदी उपस्थित होते। वर्षानुवर्ष मिरज सुधार समितीच्या पाठपुराव्यामुळे आणि 2 वेळा आमरण उपोषणामुळे हा रस्ता चालू झाला। तर सगळ्या विघ्न आणि या महाराजांच्या नावाला सावेल असं रस्ता व्हायला पाहिजे ही सुधार समितीची कायमस्वरूपीची मागणी होती। आता प्रशासन फक्त मार्किंगचं काम करत आहे, परंतु यामध्ये जवळजवळ 11 कोटी रुपये मालमत्ता धारकांना नुकसान भरपाई देण्याचा विषय असू दे, छत्रपती क्रीडांगणाच्या भिंतीचा विषय असू दे किंवा एसटी महामंडळाचा विषय असू दे, या पद्धतीचं कुठलाही निर्णय अजून झालं नसताना प्रशासन फक्त तोंडावर पाणी फुटण्याचं आणि लोकांना खुळात काढण्याचं काम करत आहे। हा रस्ता कसं होणार आहे अशा पद्धतीनं कुठल्याही लोकप्रतिनिधी ठोसपणे सांगत नाही आहे। मिरजकरांचा दुर्दैव आहे। बाजूला जे तुम्ही आता रोड बघायला लागला आहे त्या संलग्न असणाऱ्या रोडची उंची खाली गेलेली आहे आणि शिवाजी महाराज रोडची उंची वरती गेलेली आहे आणि अशामुळे रोज इथे अपघात होत आहेत आणि ठेकेदारांच्याकडनं सांगण्यात येतं की याचं ठेकेदाराची रक्कम संपलेली आहे। आम्ही सुधार समितीकडनं आता शेवटचं आंदोलन असं करतोय की ते आंदोलन गनिमी काव्याचं असेल आणि त्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल। 8 दिवसामध्ये याच्यावर ठोस निर्णय नाही झाला तर गनिमी काव्याचं असं आंदोलन करू की त्या आंदोलनाची चर्चा देशभरात व्हायला पाहिजे। असं आंदोलन आम्ही सुधार समितीच्या माध्यमातून करणार आहोत।